हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज होतं दीदींचं लक्ष्मी व्रताचं उद्यापन, त्यामुळे आज होता पुरणपोळीचा बेत. दीदी पूजा करत होता तोपर्यंत मी लसूण सोलायला घेतला आणि हर्षू बघा इकडं मोठी चपला घालून फिरतोय. दीदींनी लवकरच डाळ वगैरे शिजायला टाकली होती. पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटला की फक्त ताई आणि दीदीच किचनमध्ये दिसणार, कारण मला नाही येत बनवता. मी त्यांना खूपच बेसिक तयारी करून दिली. भजीसाठी कांदा वगैरे चिरला आणि कुरडई पापड तळून घेतले. ताई दीदी दोघीसुद्धा खूप एक्सपर्ट आहेत स्वयंपाक बनवण्यात. त्या किती पण जणांचा स्वयंपाक बनवू शकतात एकट्या. इथं मी तुमच्यासोबत त्यांच्या पद्धतीच्या आमटीची रेसिपी शेअर केली आहे. तुम्ही कशी बनवता कटाची आमटी आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. मसाला चांगला तेल सुटोस्तोपर्यंत शिजवून घ्यायचा. नंतर आळवणी म्हणजे आपण जे डाळ शिजवतो त्याचं जे आपण पाणी काढतो आमटीसाठी, त्या पाण्यामुळेच आमटीला चांगली चव येते. ते पाणी काढलं की थोडं मसाला शिजला आपला वाटला तर तेल सुटले मसाल्याला. दुसरं पाणी नाही टाकायचं ना? दुसरं पाणी नाही टाकायचं. छान जर चव पाहिजे असेल आमटीची तर आळवणीच जास्त प्रमाणात डाळीला पाणी शिजत टाकलं, डाळ शिजत टाकण्याच पाणी जास्त टाकायचं. ते आळवणी काढली की त्यांनी चांगली आमटीला टेस्ट येते. आणि मसाला शिजला चांगला परतून घेतल्यानंतर की मग हे असं थोडं थोडं पाणी टाकायचं, म्हणजे तेल चांगलं सुटतं आमटीला, मसाला चांगला शिजतो. हे आपण पुरण आपल्याला आता परतायचं आहे ना, त्याच्यासाठी आपण विलायची, जायफळ, बडीशोप आणि सुंठ याच्यामध्ये थोडी साखर टाकून बारीक केले. साखर टाकायचं कारण का तर ते व्यवस्थित बारीक तसं होत नाही. साखर टाकलं की ते व्यवस्थित बारीक होतं, त्याच्यामुळे पुरण दळताना आपल्याला अडचण येत नाही. कार्तिक आला होता, त्यामुळं ताईसुद्धा पार्लरमधनं आल्या त्याला राखी बांधण्यासाठी. त्यांनी आल्यावरती भजी वगैरे तळली, पापड तळले. बट नंतर त्यांना अचानक कॉल आला की क्लायंट आला आहे म्हणून त्या निघून गेल्या. त्यांना म्हटलं राहू द्यात, बाकीचं मी तळते. मी पापड वगैरे तळत होते तोपर्यंत दीदींनी पुरणपोळ्या उरकवून घेतल्या. किती छान पुरणपोळी केली बघा, आणि किती छान फुगली आहे सुद्धा ती. उद्यापन होतं त्यामुळे दीदी एक सवाष्णीसुद्धा जेवू घालणार होत्या. आणि दीदींनी आजच बोलवून घेतलं होतं कार्तिकला आणि अमोल दादांना राखी बांधण्यासाठी, कारण उद्या त्या जाणार होत्या माहेरी. दीदींनी छान अशा सगळ्या पुरणपोळ्या लाटून घेतल्या. नैवेद्याचं ताट रेडी केलं. देवाला नैवेद्य वगैरे दाखवला. तुम्हाला काय आवडतं, दूध पोळी की आमटी भात? आमच्या तिघींचा जर आमटी भात फेवरेट आहे. कार्तिक बराच वेळ झाला आला होता. त्याने जेवण वगैरे केल्यानंतर मग दीदींनी त्याला राखी बांधून घेतली. ताई आधीच ओवाळून गेल्या होत्या त्याला. त्यानंतर लगेचच अमोलदादा पण आले. त्या दोघांना पण आम्ही बाय बाय केलं आणि देवीची आरती करून घेतली. उद्या रक्षाबंधन आहे, सो मला रिशू दीदीसाठी हर्षूकडनं गिफ्ट आणायला जायचं होतं. मी आणि अक्षय तिला गिफ्ट घेण्यासाठी गेलो. आम्ही झुडिओमध्ये गेलो होतो, बट आम्हाला काही तिथं आवडलं नाही काहीच. मग दुसऱ्या शॉपमधनं तिच्यासाठी छान गिफ्ट घेतलं. घरी आल्यावर रिशू दीदीच्या हातावर छान अशी मेहंदी काढली. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. बाय.